नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या PYQ सिरीजमध्ये. मित्रांनो, आज आपण असिस्टंट टाउन प्लॅनर 2013 चा 6th पार्ट चालू करतोय, ज्यामध्ये आपण आजपासनं व्हॅल्युएशनला चालू करतोय. म्हणजेच क्वेश्चन जे व्हॅल्युएशनवर विचारले गेले 2013 ला, त्याला आपण आजपासनं चालू करतोय. इम्पॉर्टंट आहे. काही क्वेश्चन जे आहे ते थोडे अनएक्सपेक्टेड आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की प्लीज ही सिरीज मिस करू नका. अनएक्सपेक्टेड क्वेश्चन असतील, काही म्हणजे आपण म्हणतोय ना क्रिकेटच्या भाषेत बाउन्सर येतात, तशा पद्धतीचे आहे. कदाचित आपल्या ATP 2024-25च्या पेपरसाठी व्हॅल्युएबल असू शकतात आणि इम्पॉर्टंट असू शकतात. यासोबतच आपली जी ATP 2024-25ची फुल्ली रेकॉर्डेड बॅच ही आत्ताही अवेलेबल आहे. तुम्हाला जर का या बॅचला परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. क्लिअर? सोबतच मग आजचा जो पार्ट आहे मित्रांनो, तो आहे व्हॅल्युएशनचा पार्ट, जो आपण आपल्या आजच्या लेक्चरपासून चालू करतोय आणि इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये ASR, त्यासोबतच व्हॅल्युएशनचे डेफिनेशन्स, मेथड्स, टेबल, ह्या सर्व गोष्टी आपण या पर्टिक्युलर राहिलेल्या पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. मग आजचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, जो की 76 क्वेश्चन नंबर आहे, ज्यामध्ये दिलेला आहे एस्टिमेटिंग द स्पॉट प्राइस ऑफ अ प्लॉट ऑफ अ लँड ऑर अ बिल्डिंग इज कॉल्ड. बघा, जागेवर एकाच वेळी जर का एखाद्या बिल्डिंगची किंवा प्लॉटची किंवा लँडची जर का तुम्हाला प्राइस डिटरमाइन करायची असेल, तर त्याला मित्रांनो आपण व्हॅल्युएशन असं म्हणत असतो. क्लिअर? त्यालाच आपण काय म्हणतो? व्हॅल्युएशन. खूप सिंपल क्वेश्चन आहे, म्हणजे मला इथे 2 मार्क्स मिळायला कुठेही अडचण गेली नसेल किंवा जाणार नाही, अशा पद्धतीचा जर का क्वेश्चन येत असेल तर माझ्यासाठी हा क्वेश्चन खूप सिंपल आहे आणि अंडरस्टँड तुम्ही इझिली करू शकता. डेफिनेशन बद्दल जर का तुम्ही गो थ्रू केलं असेल तर सिंपल क्वेश्चन आहे. क्लिअर? त्यानंतर अ लँडेड प्रॉपर्टी विल बी इन अ हाय डिमांड इफ इट हॅज. बघा, अ लँडेड प्रॉपर्टी विल बी इन अ हाय डिमांड. जर एखादी लँड प्रॉपर्टी असेल तर ती ना हाय डिमांड असेल. कधी? ज्या वेळेला ट्रान्सफरेबिलिटी जे आहे ते खूप इझी होत असेल. म्हणजेच काय, एखादी प्रॉपर्टी घेणे, विकणे किंवा ओनरशिप ट्रान्सफर करणे जर का इझिली होत असेल तर तशा प्रॉपर्टीची डिमांड ही हाय असते. जर का ती लँडेड प्रॉपर्टी इझिली ॲक्सेस होऊ शकते, म्हणजे विच इज व्हेरी मच नियरर टू द रोड, ॲक्सेस, लगेच मीन्स ऑफ ॲक्सेस अवेलेबल आहे, अशा ठिकाणी जर का असेल तर मग अशा केसमध्ये सुद्धा ती प्रॉपर्टी इझिली तुम्ही हाय डिमांडने घेऊ शकता. किंवा टायटल, क्लिअर टायटल असेल, म्हणजेच काय, कोणत्याही पद्धतीचं डिस्प्यूट नाही आहे, भांडणं नाही आहे आणि जो काही ओनर आहे तो ठरला आहे, परफेक्ट ओनरशिप ठरलेली आहे, अशा केसमध्ये म्हणजेच तिन्ही केसमध्ये तुम्ही हाय डिमांड प्रॉपर्टी म्हणू शकता. म्हणजेच याचं ऑप्शन जे करेक्ट ऑप्शन आहे ते ऑल ऑफ दी अबो म्हणायला हरकत नाही. सो लँडेड प्रॉपर्टी विल बी इन अ हाय डिमांड when it is transferability. ट्रान्सफरेबिलिटी इझिली असेल, ॲसेसिबिलिटी आहे, क्लिअर टायटल असेल, तर अशा केसमध्ये ऑल ऑफ दी अबो आन्सर चूज करायला काहीच प्रॉब्लेम नाही. क्लिअर? म्हणून 77 ला ऑप्शन डी करेक्ट आहे. क्लिअर? त्यानंतर 78 सर्कल रेट्स. बघा, हे सर्कल रेट्स थोडे वेगळे आहे. या संदर्भात, सर्कल रेटच्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला पुढच्या एका लेक्चरमध्ये बघायला मिळेल की व्हॉट इज मीन बाय सर्कल रेट, किंवा हे ॲन्युअल स्टेटमेंट रेटपेक्षा वेगळे असतात का, किंवा हे सर्कल रेट्स काय असतात, कोणत्या एरियासाठी असतात, याचा मेन फायदा काय असतो, हे आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये बघू, ज्यामध्ये आपण ASR म्हणजेच ॲन्युअल स्टेटमेंट रेट किंवा रेडी रेकनर रेट आणि सर्कल रेट्स यावर बोलणार आहोत. क्लिअर? सो सर्कल रेट्स ऑफ द लँड आर नोटिफाईड बाय द लोकल कलेक्टर, डेप्टी कमिशनर विथ अ व्ह्यू टू. बघा, खरं तर नॉर्मली काय की सर्कल रेट जे असतात हे स्टॅम्प ड्युटी चार्जेस जे आहेत हे कमीत कमी कंडिशनमध्ये यायला पाहिजे. यासाठी खरं तर सर्कल रेट लोकल ऑथॉरिटी म्हणजे लोकल कलेक्टर इन द फॉर्म ऑफ DP आणि डेप्टी कमिशनर इन द फॉर्म ऑफ DP आणि RPच्या केसमध्ये हे बनवल्या जातात. त्यामुळे सर्कल रेट जे आहेत हे टू रिड्यूस द पॉसिबिलिटी ऑफ स्टॅम्प ड्युटी इव्हेंशन, या पद्धतीसाठी हे सर्कल रेट्स घेतले जातात.
पुढचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, जो आपण शॉर्ट रील तयार करतोय तो सर्कल रेटच्या संदर्भात असणार आहे, त्यामुळे तुम्ही याला प्रॉपरली समजून घ्या. क्लिअर? म्हणजे सर्कल रेट्स इन केस जर का विचारलं, आपल्या सिलेबसमध्ये आत्ताच्या तरी नाहीये, 2022च्या नाहीये, बट स्टील सर्कल रेट्स आणि अॅन्युअल स्टेटमेंट रेटचा डिफरन्स काय किंवा कोणत्या मार्फत तयार केले जातं, कोण तयार करतं, कोणत्या कंडिशनमध्ये तयार करतं, हे आपण बघणार आहोत पुढच्या एका व्हिडिओजमध्ये. त्यामुळे सर्कल रेट्सच्या संदर्भातला हा क्वेश्चन, टू रिड्यूस द पॉसिबिलिटी ऑफ स्टॅम्प ड्युटी इव्हेंशन, या पर्टिक्युलर केसमध्ये 78 ला ऑप्शन सी ए करेक्ट येणार. त्यानंतर 79, a rent which is fixed by the competent person under the law and subjected to the stipulation made by him is called as rack rent, standard rent, lease rent, rent free. बघा, एक वर्ड लक्षात ठेवायचा, जिथे लॉ, विथ रिस्पेक्ट टू लॉ, लीगल असे जे वर्ड येत असतील त्याला आपण नॉर्मली स्टँडर्ड रेंट म्हणतो. क्लिअर? त्याला आपण काय बोलतो? स्टँडर्ड रेंट बोलतो असतो. लक्षात ठेवायचं, जिथे लॉ, लीगल, ॲज पर द ऍक्ट असे वर्ड येत असेल त्याला आपण काय बोलतो? स्टँडर्ड रेंट बोलतो. हे आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा एकदा क्लिअर करतोय, त्या पर्टिक्युलर रेंटला स्टँडर्ड रेंट म्हणतात. क्लिअर? नाउ नेक्स्ट 80 नंबर क्वेश्चन, a legally imposed upper limit on a price is called as, बघा, a legally imposed upper limit on a price is called as, यालाच काय म्हणतात मित्रांनो? जी काही लिगली इम्पोज अप्पर लिमिट प्राइस असते त्याला आपण बोलत असतो प्राइस सिलिंग. ओके, त्यालाच काय बोलतात? प्राइस सिलिंग. लक्षात ठेवायचं, जी काही लिगली इम्पोज अप्पर लिमिट असते कोणत्या एका प्राइसवर त्याला आपण बोलतो प्राइस सिलिंग. डोक्यात फिट करून ठेवा, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, 80 ला क्वेश्चन नंबर 80 साठी ऑप्शन नंबर डी हा करेक्ट येतो. ओके, नाउ नेक्स्ट 81, प्रिझ्युमिंग an interest rate of 10% net present value of ₹100 receivable at the end of 2 years from now is close to. बघा, प्रेझेंट नेट व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला आत्ताच्या केसमध्ये काय असेल ती फाइंड आउट करायची. बघा काय म्हणतात, प्रिझ्युमिंग अन इंटरेस्ट रेट ऑफ 10% नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹100 रिसिवेबल ॲट द एंड ऑफ 2 years. बघा, आपल्याला सिंपल आहे, नेट प्रेझेंट व्हॅल्यूचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल की P/1 + I रेट ऑफ इंटरेस्ट रेस टू द पॉवर n. क्लिअर? एकदम सिंपल केसमध्ये. जर का थोडा विचार केला तर 100चे 10%, बरोबर की नाही, म्हणजे 10 रुपये. ओके, आणि 2 वर्षासाठी जर पकडलं तर ते 20 रुपये होतील. म्हणजे 100 - 20 80च्या जवळपास आन्सर येईल. पण इथे 80 आणि 85 दोन्ही आहे, दोन्ही आन्सर आहे. म्हणजे आपल्याला क्लोजेस्ट व्हॅल्यू पाहिजे, तर आपल्याला त्यासाठी हे सॉल्व्ह करावं लागेल. क्लिअर? सिंपल आहे. कंडिशन काय बोलते? ही व्हॅल्यू किती आहे? 100. आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, बरोबर आहे. सो 1 + I आहे मित्रांनो रेट ऑफ इंटरेस्ट आहे 0.1 रेस टू द पॉवर 2. म्हणजेच काय, 100 डिवायडेड बाय 1.12 म्हणजेच 100 डिवायडेड बाय 1.21. बरोबर आहे. 11चा वर्ग 121 आणि डबल 2 पॉईंट पुढे. क्लिअर? सो दॅट 1.21 याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही व्हॅल्यू येते काहीतरी 82.6 समथिंग. ओके, क्लिअर? 82.6 समथिंग येतंय. म्हणजे ऑब्व्हियसली बघा 82.5 पेक्षा जास्त आहे, म्हणजे टुवर्ड्स द 85 आहे, बरोबर. समजा ही 82.4 असती तर ऑब्व्हियसली मी क्लोजेट व्हॅल्यू 80 घेतली असती, बरोबर आहे ना. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आहे. क्लिअर? म्हणजे हा 82.6 आहे. सो म्हणून मग मी याला 85 म्हणतो आणि हे याचा करेक्ट आन्सर असायला पाहिजे 85 इज द क्लोजेस्ट व्हॅल्यू. क्लिअर? आणि हे असेल त्याचा आन्सर क्लोजेस्ट व्हॅल्यू. क्लिअर? याचा शॉर्टकट जो आहे तो आपण आपल्या क्लासमध्ये लेक्चरमध्ये घेतलेला होता की असे न्यूमेरिकल शॉर्टकट वेने कसे सॉल्व्ह करायचे.
क्लिअर, एकदम इझिली पटकन तुम्ही आन्सर काढू शकता. नाउ 82 काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग अमाऊंट इज क्लोजेस्ट टू द फ्युचर व्हॅल्यू. बघा मित्रांनो, फ्युचर व्हॅल्यू दिलेली आहे ऑफ ₹100 आफ्टर द पिरियड ऑफ 3 years व्हेन इंटरेस्ट रेट, म्हणजेच काय, नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल्स टू फ्युचर व्हॅल्यू अपॉन 1 + i⁻n. आपल्याला पी कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय 1 + i⁻n. आणि याचा सुद्धा शॉर्टकट आपण एका ट्रिक नुसार घेतलेला आहे. आत्ता आपल्याला इकडे वेळ नाही आहे सांगायला, अदरवाईज ट्रिक्स पद्धतीने सुद्धा एका मिनिटात तुम्ही काढू शकता, पण आपल्याला लिगली प्रूफमध्ये म्हणजेच काय, परफेक्टली काढायचं आहे. क्लिअर. तसं बघतो म्हटलं तर बघा, सिंपल आहे. 100 आहे बरोबर, 3 वर्षासाठी 10%, एका वर्षाला ₹10 होतात, बरोबर की नाही, एका वर्षाला ₹10 होतात, म्हणजेच ऑलमोस्ट 30 रुपये होतील, बरोबर. म्हणजेच काय, 100 + 30 130 झाले. 130च्या जवळ यात जर बघतो म्हटलं तर 135 हायर व्हॅल्यू आहे, पण इकडे 125 पण दिसते, म्हणून एकदा आन्सर तरी काढून बघावं लागेल. म्हणून नेट प्रेझेंट व्हॅल्यू किती झाली, 100 मल्टिप्लाइड बाय 1 + 0.1⁻³ म्हणजेच 100 × 1.1³ बरोबर. सो लेट सी, 1.1 मल्टिप्लाइड बाय 1.1 हे झालंय 121 मल्टिप्लाइड बाय पुन्हा 11 हे झालं 123, म्हणजे 1.100 मल्टिप्लाइड बाय 1.331. क्लिअर ना. 3 पॉईंट का बरं, 1 2 आणि याचा एक 3, म्हणून 3 डिजिट समोर घेतले. आणि याला जर का 100 ने मल्टिप्लाय केलं 133.1, म्हणजेच विच इज व्हेरी मच नियर टू द 135. क्लिअर. हे कुठे जवळ येतं, 135च्या जवळ, म्हणजेच ऑप्शन बी हे करेक्ट येणार, 135. क्लिअर. सो अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ही पण एक पद्धत आहे की डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय करू शकता, आणि एक शॉर्ट टर्म आहे जी फास्ट तुम्ही एका पर्टिक्युलर कंडिशनला कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर. चलो फिर नेक्स्ट 83. In valuation table, amount which needs to be invested at the present time at a given rate of interest in order to accumulate to ₹1 by the end of given period of time, यालाच काय म्हणतात, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1. अक्युमुलेट द रेट ऑफ ₹1 यालाच काय म्हणतात, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1. सिंपल आहे. 83 ला ए, इट इज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1. लक्षात कसं ठेवायचं, अक्युमुलेट टू ₹1 इंटरेस्ट इन ऑर्डर टू ₹1 आत्ताच्या केसमध्ये अक्युमुलेट करण्यासाठी किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागेल, त्यालाच काय म्हणतात, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1. क्लिअर. सो 83 ला ए करेक्ट. मित्रांनो 83 ला ए करेक्ट. सिंपल आहे, कुठेही कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आत्ताच्या केसमध्ये जर का 80 म्हणजे हा जर का पेपर सॉल्व्ह करायला घेतला तर व्हॅल्युएशन मध्ये आउट ऑफ आउट मार्क्स मिळणं गरजेचे आहे. क्लिअर. चलो फिर 84. Which of the following statement is true with reference to amount of rupees ₹1 per annum PA table of valuation. प्रत्येक वर्षाला ₹1 तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे. ओके. प्रत्येक वर्षाला तुम्हाला ₹1 इन्व्हेस्ट करायचा आहे, आणि ऍट द एंड ऑफ पर्टिक्युलर पिरियड किती मिळणार. सिंपल, ज्यांनी प्रॉपर नोट्स बघितले असतील, ज्यांनी प्रॉपर लेक्चर केले असतील, त्यांना एक माहित आहे की शेवटच्या वर्षाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळत नसतो. शेवटच्या वर्षाला जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो मिळत नसतो. बघा मग, इंटरेस्ट रेट व्हॅरीज एव्हरी इयर, बरोबर आहे, हे व्हॅरीज करतं, पण प्रत्येकच केसमध्ये करतं, असं एकाच्यात करतो असं नाहीये, प्रत्येकच केसमध्ये करतं. पेमेंट इज मेड वन्स ओनली, नाही चुकीचं आहे. बघा हे चुकीचं आहे, कारण काय, प्रत्येकच याच्यात वाढतो. द लास्ट इन्स्टॉलमेंट ऑफ पेमेंट अर्न्स नो इंटरेस्ट. शेवटच्या वर कोणत्याही पद्धतीचा रेट ऑफ इंटरेस्ट मिळत नाही. ती व्हॅल्यू आपण डायरेक्ट 1 ऍड करायचो आणि आन्सर काढायचो. आठवतंय, डायरेक्ट 1 ऍड करतो, त्यावर रेट ऑफ इंटरेस्ट मिळत नाही. प्रत्येक वर्षाला ₹1 इन्व्हेस्ट करा. त्या पद्धतीने जर केलं, ओके, पर आणम, ती पण मी तुम्हाला सांगितलंय शॉर्टमध्ये कसं करायचं. तर त्यामध्ये शेवटच्या वर्षाला आपण रेट ऑफ इंटरेस्ट घेत नाही, त्यामध्ये ओरिजिनल व्हॅल्यू ऍड करतं, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आपण ऍड करतो आणि फायनल आन्सर काढत होतो. क्लिअर.
ज्यामध्ये ऑप्शन सी हा करेक्ट येतो 84 साठी. क्लिअर. आणि आजचा लास्ट क्वेश्चन आहे अमाऊंट विच मस्ट बी केप्ट अपार्ट ॲट द एंड ऑफ इच इयर. बघा, मस्ट बी केप्ट अपार्ट ॲट द एंड ऑफ इच इयर टू गिव्ह अ स्पेसिफिक कॉर्पस ॲट द एंड ऑफ गिव्हन पिरियड. प्रत्येक वेळेला काहीतरी एक अमाऊंट बाजूला ठेवायची. मानून चला मी एक मोबाईल फोन घेतोय. ओके, मी एक हा मोबाईल फोन विकत घेतोय. क्लिअर. हा मोबाईल फोन विकत मी घेतलाय मित्रांनो 10,000 रुपयाला. कितीला? 10,000 रुपयाला. हा 10,000 रुपयाला मोबाईल फोन घेतलेला विकत. मला माहिती आहे पुढच्या 5 वर्षाने हा मोबाईल फोन मला रिप्लेस करावा लागेल, खराब होणार आहे, फेकून द्यावा लागेल. त्यासाठी मला नवीन घ्यावा लागेल. मग पुन्हा जर का मी 10,000चा फोन घ्यायचा असेल इन कॅश, तर मला पुढचे 5 वर्ष किती रुपये प्रत्येक वर्षाला काढून ठेवावे लागेल, जेणेकरून त्याची ॲडिशन आणि त्याच्यावरचा रेट ऑफ इंटरेस्ट हा 10,000 रुपये होईल. याला म्हणतात सिंकिंग फंड. क्लिअर. यालाच काय म्हणतात? सिंकिंग फंड. ॲन्युअल डिप्रिसिएशन नाही, ॲन्युटी इन्व्हेस्टमेंट नाही, कॉन्ट्रीब्युशन टू द रिस्क फंड नाही, कॉन्ट्रीब्युशन टू सिंकिंग फंड बरोबर आहे. यालाच काय बोलतात? सिंकिंग फंड. अमाऊंट मस्ट बी केप्ट अपार्ट ॲट द एंड ऑफ इच इयर. म्हणजे पुन्हा ती कंडिशन हे करण्यासाठी तुम्हाला किती रुपये दरवर्षी बाजूला काढून ठेवावं लागेल. तर लक्षात ठेवायचं या पर्टिक्युलर केसमध्ये मी दरवर्षाला जी अमाऊंट काढेल त्यालाच बोलतात कॉन्ट्रीब्युशन टू सिंकिंग फंड. क्लिअर. एकदम सिंपल आहे. प्रॉपर लक्ष देऊन फक्त काय तुम्हाला डेफिनेशन्स वाचायचे आहे किंवा बघायचे आहे. क्लिअर. तर चला मग आजच्यासाठी थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.